खायला द्या ना. काय येता जाता खायला मागते ग? आणि अभ्यासाचं म्हणलं तर करते ना ग नंतर. काय शिवानी नेहमीच बाळाना मारती तू. नंतर करते आता करते अभ्यास. हा नाही अभ्यास केला तर राशीन माझ्यासारखी अडाणी. अगं मम्मी जीवार येतं. परत तसंच शिवानी मी काय सांगते तुला, आज मी शिकले असते तर पप्पाची मदत केली असती, मी कुठेतरी जॉबला लागले असते, आपली परिस्थिती थोडी वेगळी असती. तुला कसं कळत नाही ग? अगं मम्मी माझे पप्पा आहे ना ते मला चांगलं घरात देतील, तू नको टेन्शन घेऊ. मोठ्या घरचं म्हणजे अरे देव तू त्याला पुढे गेली. मग तुझं असं म्हणणं आहे मला माझे पप्पा खूप मोठ्या घरचा नवरदेव पाहिन, खूप पैसा आड कराईन त्याच्याकडं, आणि मी नाही शिकले तरी चालल असं म्हणणं आहे तुझं? हा. तुला एक उदाहरण देते मी. शिवानी ही कशाची बरणी आहे? चिक्कीची. आता ही फोडली आपण तर याच्यात किती जण वाटेदार होईल बरं? अगं मम्मी पप्पा खाई, तू खाई, मी खाई आणि दादा खाई, बरणी संपून जाईल. एवढं बी कळत नाही तुला? अमेझिंग. या बरणीत किती वाटेदार झाले? 4. हा मग जर तू शिकली, शिकून मोठी झाली, डिग्री मिळवली, तुझ्या शिक्षणात कोणी वाटेदार होईल का? नाही. होईल का वाटेदार? नाही. हा मम्मी तू किती भारी सांगितलं ग मला. म्हणून म्हणते मी मुलींनी शिकून असं सक्षम झालं पाहिजे, डिग्री मिळवली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. समोरचा किती नालायक भेटला तर त्या मुलीचं हिंमत खचत नाही का, तर ती शिकलेली असते. त्याच्यामुळं म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मुलींनी शिकून मोठं व्हायचं. ते पण आहे ना सुविचार, जो शिकेल सूर्यासारखा चमके. त्याच्यामुळे सांगते शिवानी अभ्यासाकडे लक्ष देत जा. जा अभ्यास कर. ये बड़ी अच्छी बात कही आप. हो ग मम्मी. शिवानी तुला सांगू का, माझं शिक्षण पूर्ण नाही झालेलं ना तर मला शिक्षणाची किंमत कळते. कसं सांगू का शिवानी, तुला माहिती ना आपण परवा दिवशी बँकेत गेलो होतो, सगळं इंग्लिश मध्ये फॉर्म होता, तो भरायचा होता आपल्याला. मी किती वेळ तो फॉर्म बघत बसले, मला काही फॉर्म भरणं जमला का? शेवटी मी त्या मॅनेजरला म्हणलं एवढा फॉर्म भरा. त्यांनी किती चिडचिडपणा केली, पण मला शेवटी किती अवघड वाटलं. मी शिकले असते तर मला हे आडून पडलं नसतं, मला प्रत्येक गोष्ट कळली असती, काहीतरी चित्र अलग असतं नाही का? ते मला सांगायचं. समजून घे पिल्ल्या. हो ग मम्मी कळलं मला. आता मी प्रॉमिस करते, आता मी अभ्यास करेन आणि मोठी होईल. अमेझिंग. जा बाई कर अभ्यास आता. मी आवरून घेते पटकन. हो मम्मी.